श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 23 जुलै आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. थोड्याशा मानसिक ताणात देखील आरोग्य चांगले राहील. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलला सुद्धा जावं लागू शकतं आणि तुमचे बरेच धन खर्च होऊ शकते. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. तसंच जे कराल ते परिपूर्ण पद्धतीनेच करा. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हे सुद्धा दाखवून द्या. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणं आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल. तसंच तुम्हाला ताजेतवानं सुद्धा वाटेल. अनपेक्षित पाहुण्यांमुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चित स्वरूपात चांगला जाईल. पुढील रास आहे वृषभ रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचं आहे हे सुद्धा जाणून घ्या. तसंच तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. गेल्या काही दिवसांच्या अहवालानंतर तुम्ही तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. चांगले आणि इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला विचारांना खाद्य पुरवा. जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोबीने केले पाहिजे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरं जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करतेवेळी तुमच्या तोंडून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबातील लोकांना मनवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या अवतीभोवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु जेवढेच काम तुम्ही करू शकता तेवढ्यानेच वचन घ्या आणि फक्त अशा लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून सहज निघू शकतात. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. कार्यालयातील वरिष्ठ तसंच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावं याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडेफार रिलीफ मिळणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. आरोग्य चांगले राहील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. जे लोक आतापर्यंत सिंगल आहे त्याची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे, परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यात मध्ये नसावी. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पना देखील मांडा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण आज मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. आज शांत राहा, तणावमुक्त राहाल. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमतरता होऊ शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्न पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळे होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उत्तरंड सुरू होईल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांमध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल, त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात थोडासा तणाव येऊ शकतो. पुढील रास आहे तुळ रास. तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे
त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळ करा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. दैनंदिन व्यवस्थेतून थोडासा वेळ काढा आणि मित्रमंडळींसोबत आज बाहेर जा. तुम्ही तुमच्या जोडीदारांकडे किंवा भागीदाराकडे दुर्लक्ष केले तर ते तुमच्यावर नाराज होतील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पुढील रास आहे वृश्चिक रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हासित करेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असेल तो उल्लेखनीय ठरेल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकतात. पुढील रास आहे धनुरास. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. दूरवर राहणाऱ्या नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही प्रेमात पळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका, कारण नजीकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोगच होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. पुढील रास आहे मकर रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तुमच्या जंगी वाढीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. आजचा दिवस तुम्हाला काहीतरी वेगळे सरप्राईज घेऊन येणारा असणार आहे. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर कदाचित भडकू शकतो. पुढील रास आहे कुंभ रास. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळोवेळ पाहून तुमच्या संकल्पनामध्ये बदल करत चला. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारत जाईल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल. तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावत जाईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्य जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करत चला. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होऊ शकतात. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. अवघडले पण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. तणाव दूर घालवण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर हेवा करू नका. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घेणार आहात. आज खूप दिवस सुंदर आहे. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज ते तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळणार आहेत. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.